कोल्हापुरात जिल्ह्यात विशेषतः ग्रामीण आणि शहरामध्ये काही ठिकाणी पैशांच्या हव्यासापोटी काही प्रवृत्तींनी वर्षानुवर्षे स्त्री भ्रूण हत्या करून पाप करत आहेत। अशा गुन्हेगारांवर कारवाई करून त्यांच्यावर मोका अंतर्गत कारवाई करा, याबद्दलचे निवेदन शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते संजय पवार, सहसंपर्क प्रमुख विजय देवणे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा पोलीस प्रमुख डॉक्टर योगेश कुमार गुप्ता यांना निवेदन देण्यात आले। भविष्यात जर असंच सुरू राहिलं तर आपल्याला आई म्हणता येणार नाही, कुणाला किंवा ताई म्हणता येणार नाही, किंवा बहीण आपल्याला राखी बांधायला सुद्धा मिळणार नाही, अशी परिस्थिती झालेली आहे कोल्हापुरात। तर कोल्हापुरात असं असेल तर महाराष्ट्रात काय असेल परिस्थिती? त्यामुळं अशा लोकांना खात्रीपूर्वक कारवाई न करता त्यांना मोका लावणं गरजेचं आहे। संघटित गुन्हेगारीच्या नावाखाली त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे, तरच असे विषय थांबतील। बरं, हे मशीन येत आहेत कुठनं? हे मशीन आल्यानंतर त्या गोळ्या येत आहेत कुठनं? आणि कोणत्या परिस्थितीमध्ये तुम्ही ज्या पद्धतीने कायदेकडे करणं गरजेचं आहे, तुम्ही आम्हाला आश्वासन दिलं होतं, कुठेतरी विसर पडला असेल, भविष्यामध्ये पुन्हा घडणार नाही याबाबतीत तुमचं आरोग्य खात्याचं अपयश आहे आणि तुमचं सुद्धा एक आरोग्यमंत्री आणि या जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून तुमचं सुद्धा अपयश आहे या प्रकरणामध्ये, असं स्पष्ट आमचं मत। सरकारी कर्मचारी अधिकाऱ्यांची लूट सुरू आहे तिथं, आणि तरी पण इथं कारवाई न झाल्या कारणानं ह्याच कार्यालयामध्ये म्हणजे आपल्याला उपसंचालक कार्यालय माने साहेबांच्या कार्यालयामध्ये गुरुवारी 12 वाजता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं त्यांना जाब विचारणार आहे। त्या डायरीचं काय झालं, कारवाई काय झाली, ते गुरुवारी आम्ही कार्यक्रम घेणार।